आज आपण बघणार आहोत धतुरा पॉयझनिंग. तर धतुरा हे जे आहे ते अकॉर्डिंग टू मॉडर्न क्लासिफिकेशन डेलिरियंट पॉयझनच्या अंडर येतं आणि आयुर्वेदानुसार त्याचा समावेश कशामध्ये होतो? स्थावर विषामध्ये होतो. आता धतुराचं लॅटिन नेम आपण बघूया. लॅटिन नेम काय आहे धतुराचं? धतुरा अल्बा. धतुरा अल्बा का बरं? अल्बा म्हणजे काय असतं? व्हाईट. तर ह्या प्रकारच्या धतुरामध्ये त्याची फ्लावर्स जी आहेत ती व्हाईट कलरची असतात. दुसरा प्रकार आहे धतुरा नायगर. धतुरा नायगरमध्ये पर्पल कलरचे फ्लावर्स असतात. आता हे धतुरा जे असतं ना त्याला जी फुलं येतात तर ती असतात बेल शेप. म्हणजे मंदिरामध्ये जी एक मोठी घंटी असते त्या पद्धतीने तिचा आकार असतो, म्हणून याला म्हणायचं बेल शेप. आता धतुराचे जे फळं असतात, फ्रूट्स, तर ते कशा असतात? स्फेरिकल असतात आणि त्याला खूप सारे स्पाईन असतात, म्हणजे आणि त्यामुळेच त्याला काय म्हणतात? थॉर्न ॲपल असं बोलीभाषेमध्ये समजलं जातं. आता या फळाच्या मध्ये जवळजवळ 100 ते 125 बिया असतात, ब्राऊन येलो कलरच्या. ओके. आता हे जे धतुरा आहे ते ऑल ओव्हर इंडिया आपल्याला सापडतं. धतुराचं होल प्लॅन्ट हे पॉयझनस असतं, पण मोस्ट पॉयझनस पार्ट कुठला असतो? तर फ्रूट्समध्ये ज्या असतात सीड्स त्या. ओके. आता धतुरामध्ये ॲक्टिव्ह प्रिन्सिपल काय काय आहेत? तर हायोसिन, हायोसायामिन आणि ॲट्रोपिन हे 3 ॲक्टिव्ह प्रिन्सिपल्स सापडतात. ठीक आहे. त्याच्यानंतर धतुराची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कशी होते? तर हे काय करतं? आधी हायर सेंटर्स ऑफ ब्रेनला स्टिम्युलेट करतं, त्याच्यानंतर मोटर सेंटरला स्टिम्युलेट करतं आणि त्यानंतर काय होतं? ते